निशिदिनी निरूपण 41 पुरुषोत्तम प्राप्ती श्रीमद भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग त्यातील 16, 17, 18 क्रमांकाचे 3 श्लोक वाचत आहे. त्याचं मराठी रूपांतरण आणि पद्य विस्तार यावर आजचे निरूपण आधारित आहे. 16 क्रमांकाचा अध्याय 15 पुरुषोत्तम योग मधील श्लोक आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते नाशिवंत तथा अविनाशी नाशिवंत तथा अविनाशी दोन विभाग सृष्टीत राहती. या दोन विभागांना पुरुष असं म्हटलेलं आहे. नाशिवंत तथा अविनाशी दोन विभाग सृष्टीत राहती. जड पदार्थ नाशिवंत राही परी अंतर्यामी गूढ तत्वा कूटस्थ आत्मा बोलती. 17 क्रमांकाचा श्लोक आहे. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तये ईश्वरः. उत्तम पुरुषस्त्वन्यः पुरुष परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तये ईश्वरः. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तये ईश्वरः. 17 क्रमांकाचा श्लोक आहे. त्याचं मराठी रूपांतर आहे. याहूनही अतिव्यापक राही त्यासी परमात्मा संबोधिती स्व ऐश्वर्य रूपे त्रिलोकी प्रविष्टुनी तो त्याचे भरण पोषण करी. आणि 18 क्रमांकाचा श्लोक आहे. यस्मात् क्षरमतीतोऽहं क्षरादपि चोत्तमः अतितोऽस्मि लोके वेदे च प्रतिता पुरुषोत्तमः. मी परमात्मा क्षर अक्षर पुरुषाहून पार राही म्हणून लौकिकी तथा वेदांतरी पुरुषोत्तम प्रख्यात कीर्त राही. आता हे त्याचं मराठीकरण पद्धत झालं. आता पुढे विस्ताराने अधिक बघूया. सृष्टीमध्ये नाशिवंत अविनाशी असे दोन विभाग म्हणजे पुरुष आहेत. जड पदार्थ हा नाशिवंत विभाग तर अंतर्यामीचे गूढ तत्व हा अविनाशी विभाग याला कुटस्थ आत्मा म्हणतात. हे झालं 16व्या श्लोकाचं व्यवस्थित गद्यरूपांतर. 17व्या श्लोकात या म्हटलेलं आहे. याहून व्यापक असा पुरुष म्हणजे तत्व त्याला परमात्मा म्हणतात. तो परमात्मा आपल्या ऐश्वर्याने त्रैलोक्यात प्रविष्ट होऊन म्हणजे प्रवेश करून त्रिलोकाचे भरण पोषण करतो. हे झालं 17व्या श्लोकाचं मराठी गद्यरूपांतर. आणि 18व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे. हा परमात्मा क्षर पुरुषाच्या पलीकडचा आणि कुटस्थ आत्म्याच्या म्हणजेच अक्षर पुरुषाहूनही श्रेष्ठ आहे. असा हा आत्मा क्षर पुरुषाच्या पलीकडचा क्षर म्हणजे जड असा हा आत्मा जडाच्या पलीकडचा आणि प्राणी मात्राच्या आत जे कुटस्थ अक्षर तत्व आहे त्याहूनही श्रेष्ठ आहे. तर हा जो परमात्मा आहे तो जड म्हणजे क्षर आणि अक्षर म्हणजे कुटस्थ त्या दोन पुरुषाहून किंवा या दोन तत्वाहूनही पलीकडचं तत्व आहे. म्हणून या जड किंवा अक्षर आणि अक्षर किंवा अविनाशी पुरुषाहून ही जो श्रेष्ठ आहे त्याला पुरुषोत्तम असं लौकिक जगामध्ये आणि वेदांमध्येही त्याला पुरुषोत्तम म्हणून गौरविलेलं आहे. उपाधी प्राप्त झालेली आहे. तर या अध्याय 15 श्रीमद भगवद्गीता पुरुषोत्तम योग अध्यायात क्षर म्हणजे जड आणि अक्षर म्हणजे अविनाशी आणि त्याहून पलीकडल्या पुरुषोत्तम या सर्वश्रेष्ठ तत्वाचे विवेचन केले आहे. असा हा पुरुषोत्तम पदापर्यंत पोहोचलेला सर्वश्रेष्ठ ज्ञानी सच्चिदानंद रूपे सर्व विश्व आपल्यामध्ये धारण करून सर्व सृष्टीच्या उत्पत्ती लयास आदी कारण रूपे निमित्त असतो नव्हे. हे पुरुषोत्तम तत्वच अति उत्क्रांत रूपात रामकृष्णादी आणि ज्ञान चक्रवर्ती रूपे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींमध्येही पूर्ण परिपोषित होऊनही अन्यथा नरातील नारायण रूप धारण करणारी महनीय व्यक्तिमत्वे म्हणजेच माणूस ब्रह्मपदी नव्हे ब्रह्मच कसा असू शकतो हे सिद्ध करण्यासाठी ज्या अवनी तलावर प्रकटली. वाक्य लांब लचक आहे परंतु सोपं आहे. तर एक क्षर म्हणजे जड आणि अक्षर म्हणजे अविनाशी त्या पलीकडचं जे तत्व आहे ते पुरुषोत्तम तत्व आहे. आणि पुरुषोत्तम तत्व हे मानवामध्येच अति उत्क्रांत रूपामध्ये कसं वसत असतं हे आपल्या उदाहरणाने दाखवण्यासाठीच तो परमेश्वर राम आणि कृष्ण आणि ज्याला ज्ञान चक्रवर्ती म्हणतात ज्ञानाचा चक्रवर्ती सम्राट म्हणतात
अशा सारख्या ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने, रामकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने ते पुरुषोत्तम तत्वच या पृथ्वीवर आले आणि माणसाच्या रूपातच नरातील नारायण कसा लपलेला आहे हे सिद्ध करण्यासाठीच जणू काही ते पुरुषोत्तम तत्व रामकृष्ण आणि ज्ञान चक्रवर्ती किंवा ज्ञान सम्राट चक्रवर्ती रूपाने ज्ञानेश्वर माऊलींमध्ये पूर्ण परिपोषित झाले. आणि ही तीनही व्यक्तिमत्वे दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखी माणसे असली तरी प्रत्यक्षात ही व्यक्तिमत्वे निर्माण होण्याचं किंवा निर्माण करण्याचं कारण ते पुरुषोत्तम तत्वच आहे जे स्वतःला माणसांमधून सिद्ध करू पाहते. म्हणून त्या पुरुषोत्तम तत्वाने अति उत्क्रांत रूपात रामकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊलींमध्ये प्रवेश केला आणि अन्यथा नर सदृश असणारे नवे नरच असणारे हे नर प्रत्यक्ष नारायण रूप याची जन्मी याची देही म्हणतात तसं किंवा याची देही याची रोळा हे नर असून सुद्धा रामकृष्ण ज्ञानेश्वर हे तुमच्या आमच्यासारखी माणसंच असून सुद्धा याची देही याची रोळा नरातील नारायण म्हणून ते प्रकर्षितरित्या अतिउत्क्रांतरित्या त्यांच्या जन्मामध्ये त्यांनी आपलं हे पुरुषोत्तम तत्व सिद्ध केलं. आणि माणसाने ठरवलं तर माणूसच ब्रह्मपदापर्यंत कसा पोचतो हे माणूस आणि ब्रह्म एकच आहे हे सिद्ध करण्यासाठीच अशी महनीय व्यक्तिमत्वे या अवनी तलावर प्रकटली. मानवापुढील सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे जिवंतपणे ब्रह्मपदाची प्राप्ती. मानवापुढील सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे जिवंतपणे ब्रह्मपदाची प्राप्ती. पुरुषोत्तम म्हणून होणारे त्याचे विराट किंवा भूमा परिवर्तन त्यासाठीच अर्जुन कृष्ण संवाद रूप मिशाने मिशाने म्हणजे निमित्ताने महाभारताच्या मध्यभागी भगवद्गीतेचे अवतरण किंवा प्रसव झाला आहे. सर्व माणसाने याचे नीट आकलन करून घेणे आवश्यक आहे. त्याकरता मन ते अमन बुद्धी ते प्रज्ञा म्हणजे दृष्टेपणापर्यंत आणि मी पासून तो पर्यंत म्हणजेच वैश्विक उद्यापर्यंत आपला जो पैस आहे तो लक्षात घेऊन आपण आपल्या तुच्छ परिघापर्यंत पोचले पाहिजे. आणि ते पोचण्यासाठी हे सर्व ज्ञान आपल्याला कुंभकामधून समजून घेणे व त्यानुसार अनुसंधान आचरण नित्य निरंतर स्वाभाविकरित्या प्रकटणे अगत्याचे आहे. मात्र त्याकरता शांती अत्यावश्यक आहे. सर्व प्रगती विकास शांतीतच होत असल्याने ती शांती आपणाला दोन श्वासादरम्यानच्या नैसर्गिक कुंभकाच्या अवलोकनाने त्याला नीट समजून घेण्याने व तदनुसारी उत्स्फूर्त वर्तनाद्वारे ती शांती आणि त्यातील होणारा हा नरापासून नारायणापर्यंत व पुरुषोत्तमापर्यंतचा प्रवास मानवाच्याच उत्थानासाठी निश्चित आवश्यक आहे. आणि मानवाचं उत्थान जर नरसे नारायणतक झालं, जर क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम पर्यंत त्याची प्रगती झाली तर खऱ्या अर्थाने हे ईश्वरी वरदान संपूर्ण मानव जातीला आणि मानवाच्या उत्थानासाठी इतकं काही उपकारक ठरेल की याहून वेगळा स्वर्ग तो कोणता अशा तऱ्हेने ती संपूर्ण मानवजात धन्य धन्य होईल. आणि धन्य धन्य झालेली मानवजात स्वतः धन्य होऊन त्या पुरुषोत्तमाचा त्या परमात्म्याचा गौरव सुद्धा करणारी ठरेल. अशा अर्थी पुरुषोत्तम प्राप्ती केवळ आणि केवळ कुंभकाच्या अत्यंत नीट ज्याला आपण म्हणतो अक्रिय साक्षीत्वाने जर त्याचं अवलोकन केलं मनापासून अमनापर्यंत बुद्धीपासून प्रज्ञेपर्यंत म्हणजे दृष्टेपणापर्यंत आणि हृदयापासून वैश्विक हृदयापर्यंत जर आपण पसरत गेलो याची देही याची रेवा तर बसल्या जागी आपणच सर्व आहोत. या ब्रह्मपदाची प्राप्ती ह्याचा अनुभव आपणाला येईल. आणि हा आपणच ब्रह्म आहोत म्हणजे प्रत्येक जीव हाच ब्रह्म आहे याचा अनुभव येणे यालाच म्हणायचं पुरुषोत्तम प्राप्ती किंवा पुरुषोत्तम पदयोगाची प्राप्ती. तर आपण सर्व सुज्ञ माणसं आहात. आपण श्रोते म्हणून अभ्यासक म्हणून अत्यंत ज्ञानी आहात. आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर आय एम दॅट किंवा आय एम द युनिव्हर्स किंवा हे विश्वची माझे घर याची अनुभूती आपणाला येईल. आणि हाच तो पुरुषोत्तम योग ज्याची प्राप्ती आपणा सर्वांना होणे शक्य आहे.
फक्त आवश्यकता आहे त्या दिशेने अग्रेसर होण्याची, त्या दिशेने पावले टाकण्याची. अस्तु, धन्यवाद. आजचं हे पुरुषोत्तम प्राप्ती निरूपण क्रमांक 41 येथेच थांबवतो. सुदिन सुप्रभात. धन्यवाद.